रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परखडवाना संस्कृतीचा साज, सत्याचा शोध, बुलंद आवाज। नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। बेकायदेशीर वृक्षतोडी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा आत्मदहनाचा प्रयत्न। केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक। दुकानफोडी करणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला विठ्ठलवाडी पोलिसांनी केले गजाआड। शेलगाव येथील महिला दारूबंदीसाठी पुढाकार व पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष। अतिदुर्गम भागात तारा आदिवासी सामाजिक संस्था देत आहे शिक्षणाचे धडे। लातूर शहरात घुमला घंटागाडीचा घंटानाद। संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त घंटागाडीची स्वच्छता रॅली। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरात करण्यात आलेल्या बेकायदेशीर वृक्षतोडी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने धुळे मनपाच्या आयुक्तांच्या दालनासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता। मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे आंदोलकांचा बेत फसला व मनसेच्या आक्रमक विद्यार्थी कार्यकर्त्यांना पोलिसांनी वेळेवरच ताब्यात घेतले। धुळे शहरात गेल्या काही दिवसांपासून अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे। त्या विरोधात कारवाई करण्याची मागणी धुळे शहर मनसे विद्यार्थी सेनाकडून करण्यात आली होती। मात्र धुळे मनपा प्रशासन याकडे लक्ष देत नाही। पालिकेच्या दुर्लक्षामुळे आणि धीम्या कारभारामुळे मनसेने आत्मदहनाचा इशारा दिला होता। त्याविरोधात हे आत्मदहनाचे आंदोलनाच करण्यात आले। पाच डिसेंबर रोजी हस्ती बँकेसमोरील एक जिवंत लिंबाचं झाड महानगरपालिकेने कुठलीही परवानगी न घेता हे तोडण्यात आलं होतं। ही बात आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही आयुक्तांची भेट घेतली, आयुक्तांना निवेदन दिलं। 8 दिवस त्या गोष्टीचा सर्व पाठपुरावा केला आणि 2 दिवसापूर्वी मी आयुक्तांना एक पत्र दिलं होतं की दर 2 दिवसात या संपूर्ण प्रकरणात जर जो दोषी असेल याला तात्काळ कारवाई झाली नाही तर मी आत्मदहन करेल। आज मी महानगरपालिकेत पोहोचलो, गेटवरतीच मला पोलिसांनी अटक केली। महानगरपालिकेच्या आयुक्तांनी उपायुक्तांनी हे जवळपास कुठल्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करतात। मुळात या संपूर्ण प्रकरणामध्ये आज धुळे शहरात अनेक झाडं आहेत ज्यांची कुठल्याही प्रकारची परमिशन न घेता हे तोडले जात आहेत। ठेकेदार पूर्ण स्वतःच्या मनमर्जी कारभाराने सर्व चालवत आहेत। यामुळे प्रश्न हा उपस्थित होतो की महानगरपालिकेचे कुठले अधिकारी त्या ठेकेदाराला वाचवत आहेत। याच्या विरुद्ध आम्ही 100% लढत राहू। आज जरी अटक झाली आहे तरी मी 2 दिवसानंतर पुढील माझं काय असेल ते आम्ही साहेबांच्या आदेशाने आम्ही पुढच्या तयारीत राहू। पण आम्ही हा प्रश्न मार्गी लावू, आम्ही हा प्रश्न सोडणार नाही।
उद्या उठून आम्हाला कोर्टात जायची जरी वेळ आली तरी आम्ही कोर्टात जाऊ, पण हे प्रकरण आम्ही चालवत ठेवू. राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघाच्या वतीने आज धुळ्यात केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात निषेध करण्यासाठी जोरदार आंदोलन करण्यात आले. करोनामुळे एकीकडे सर्वसामान्यांचा जीव मेटाकुटीस आलेला असताना दुसरीकडे मात्र केंद्रातील भाजपा सरकारने पेट्रोल व डिझेलचे दर वाढवण्याचा जणू सपाटा लावला आहे, असा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला. पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाला असून भाजपच्या केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला वेठीस धरल्याचा आरोप देखील यावेळी धुळे राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघाच्या वतीने करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघाच्या वतीने पेट्रोल पंपावर मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादी आंदोलनावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. धुळे जिल्हा राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या वतीने आज धुळे शहरामध्ये केंद्र सरकार भाजप सरकारने पुकारलेल्या इंधन दरवाढीच्या विरोधामध्ये या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे. काही दिवसांपासून केंद्र सरकार भाजप सरकार या ठिकाणी निरंतर पेट्रोल डिझेलचे भाववाढ करत आहे. आज 100 रुपयापर्यंत या ठिकाणी भाववाढ झालेली आहे. सर्वसामान्य जनतेला, व्यावसायिक व्यापाऱ्यांना या इंधन दरवाढीचा मोठा फटका या संदर्भामध्ये बसत आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या कार्यकाळामध्ये व्यावसायिक ठप्प असताना इंधन दरवाढ करणं म्हणजे नागरिकांवर आर्थिक बोजा टाकण्यासारखं आहे. या संदर्भामध्ये राष्ट्रवादी पदवीधर शहर आणि ग्रामीण या दोघांनी या ठिकाणी दरवाढीचा विरोध केलेला आहे आणि सदर दरवाढ या ठिकाणी मागे घ्यावी अशी राष्ट्रवादी पदवीधर संघाने मागणी केलेली आहे. जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भाग की जो भाग स्वातंत्र्याच्या 74 वर्षे उलटून देखील ना रस्ता ना लाईट ना पाण्याची सुविधा असतेच. आरोग्याची समस्या व अनेक अडचणी व विकासापासून आणि मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहे. ज्या गावात जायला डोंगर दरी चढ उतार करून पाय वाटेलचा रस्ता काढत चालत गेल्याशिवाय कोणताही पर्याय नसणाऱ्या पिंपळशेत खडोंडा ग्रामपंचायतमधील उंबरण हे गाव ह्या गावात तारा आदिवासी सामाजिक संस्था मुलांना देत आहे. शिक्षणाचे धडे. कोरोनाच्या काळात सर्वसामान्य नागरिक अनेक अडीअडचणीवर मात करत आपला उदरनिर्वाह करत जीवनाचा गाडा चालवत आहे. या महामारीमुळे मोठ्या प्रमाणावर बालमनावर व त्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम झालेला आहे. त्यांच्या अभ्यासात मोठा खंड पडलेला आहे. जरी ऑनलाईन शिक्षणाचे धडे मुलांना दिले जात असले तरी तेवढ्या सोयी उपलब्ध नसल्याने प्रत्यक्षात शिक्षणाचा पाहिजे तेवढा उपयोग हा ग्रामीण भागातील मुलांना होत नाही. त्यातच अतिदुर्गम भागाचा तर विचार न केलेलाच बरा. असा भागात मुलांना शाळेची गोडी राहावी, मुलांच्या अभ्यासात खंड पडू नये यासाठी तारा आदिवासी सामाजिक संस्थामार्फत संस्थापक प्रदीप कांबडी यांच्या सहकार्याने व प्रशांत कांबडी, हेमंत हिरकुडा, पंकज चौधरी, चेतन साठे यांच्या मदतीने वह्या, पुस्तक, पेन, पेन्सिल व इतर शैक्षणिक साहित्य वाटप करून दीपक रावते या स्थानिक सुशिक्षित तरुणाच्या मदतीने शाळा चालू होत नाही तोपर्यंत रोज 2 तास मुलांना त्यांच्या बोलीभाषेत मोफत शिक्षण देत आहे आणि मुलंही हा उपक्रमात तेवढ्याच आनंदाने शिक्षण घेत आहे. असा अभिनव उपक्रमाची चर्चा सर्वत्र होत आहे. आवाज टीव्हीसाठी जितेंद्र मोरघा, पालघर. नमस्कार, मी प्रदीप कांबडी, तारा आदिवासी सामाजिक संस्था अध्यक्ष. आपल्या संस्थेअंतर्गत कोरोनाच्या महामारीमुळे मुलांमध्ये जो शिक्षणाचा पडलेला खंड आहे तो कुठेतरी दूर व्हावा या उद्देशाने गावोगावी जाऊन आपण मुलांना स्थानिक मुलांच्या मदतीने दिवसातून 2 तास शिक्षण देत आहोत. या शिक्षणाकडे लहान मुलंही मोठ्या आनंदाने सहभागी होत आहेत. मुलांमध्ये पडलेला जो खंड आहे तो कुठेतरी दूर व्हावा हे या मागचा उद्देश आहे. विवेकानंद युवा मंडळ लाडेगाव व कास्तकार रसवंती कारंजा यांच्या माध्यमातून गाडगे महाराज यांची 64वी पुण्यतिथी लाडेगाव येथे मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. लाडेगाव गावातील गोरगरीब कुटुंबांना साडी चोळी देऊन महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित सर्वप्रथम गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महात्मा फुले म्हणतात की स्वच्छ होण्यासाठी स्नान हे करावे, वस्त्राने पुरावे, लागली स्वकीय स्वच्छता, मुळी विसरला वैद्याने नाडेला. ज्योती म्हणेप्रमाणे लाडेगाव येथे साडी चोळी देऊन गोरगरीब अनाथ लोकांना वाटप करून गाडगे महाराज यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. तर पुढील बोलताना कार्यक्रम प्रसंगी आशिष ढोंगडे
म्हणाले की वासाची फुलवेल आणि देवाच्या गोठ्याच्या दगडाच्या मूर्तीवर वाहण्यापेक्षा भवतालच्या चालत्या बोलत्या लोकांच्या आयुष्य खर्च केलं, भुकेल्या लोकांच्या तोंडात भाकरीचा घास घातला तर जन्माचं सार्थक होईल. त्या फुलं पत्रापेक्षा माझा खराटा झाडणंच मुद्द्याचं आहे. स्वच्छतेचे पुजारी ह्या मूळ तत्वाची महामंत्रणाची अनुकरण करावे. लाडेगाव गावातील अपंग, विधवा आणि गरीब कुटुंबांना साडी चोळी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. अशा प्रकारे ही पुण्यतिथी मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. आवाज टीव्हीसाठी आशिष धोंगडे, वाशिम. गावात सामाजिक शांतता, सुव्यवस्था व एकोपा कायम राहावे म्हणून गावातील दारूबंदी करण्यात यावी याकरिता जवळपास 80 महिलांनी गावात दवंडी देत रॅली काढण्यात आली. विक्री सुरू असल्यामुळे नागरिक तसेच विद्यार्थी सुद्धा दारूच्या आहारी गेले आहेत. गावात अशांतता निर्माण होत आहे. अनेक परिवार उद्ध्वस्त झाले आहेत. पोलिसांची व राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई दिसत नसल्याने गावातील महिलांनी दारूबंदीसाठी पुढाकार घेत दारूबंदचा निर्णय घेतला असून महिला वर्ग दारू पकडून पोलिसांना बोलवतात, परंतु दुसऱ्या दिवशी जैसे ते दारू विकणे सुरूच असते. विक्रेत्यावर कोणताही असर होत नाही. त्याच्यावर कारवाई होते की नाही? पोलिसांबरोबर मिलीभगत तर नाही ना, असा आरोप शेलगाव येथील महिलांचा आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे व पोलिसांचा भय दारू विक्रेत्यांना राहिलेला नाही. त्यामुळे पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभाग काय करणार? जंगल लगत असल्याने संपूर्ण दारू अड्डे बोरामुळे शेलगाव जंगल व नाल्याने दारू अड्डे आहेत. त्यासाठी लागण लाकूड मौल्यवान वृक्षांची अवैध कटाई करून दारू अड्डे चालवितात. यात वन विभागाचेही दुर्लक्ष आहे. शेवटी गाव पंचायत गेल्या महिन्यातच दारूबंदीचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी महिलांनी कंबर कसली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू साहेब यांना व बार्शी टाकळी ठाणेदार यांना निवेदन देऊन गावातील गावठी दारू अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली असता गावामध्ये पोलिसांनी कारवाई केली. मात्र जसं पाहिजे तशा प्रकारे कोणताही फरक पडला नाही. मात्र गावठी दारू काढणाऱ्यांनी त्याचा व्यवसाय चोरी चुपके सुरू ठेवत शेवटी शेलगाव गावातील शेकडो महिला एकत्र येऊन दारू बंदीसाठी एल्गार पुकारलं. गावातील अनेक दारू काढणाऱ्या घरी जाऊन दारू काढण्याचे साहित्याची तोडफोड करण्यात आली. आवाज टीव्हीसाठी दिलीप जाधव, अकोला. जिल्हा अकोला. आमच्या इथे दारूचा व्यवसाय चालू आहे. त्यासाठी आम्ही कंप्लेंट केली होती पोलीस स्टेशनला पण, आणि गुरुवारी आम्ही 17 तारखेला बच्चूभाऊ कडे यांच्याकडे पण गेलो होतो. तर आम्हाला असं वाटलं की गावात दारू बंद होऊन जाईल, पण गावात सर्रास विक्री पण चालू आहे आणि दारू बंद सुद्धा झालेला नाही आहे. आज आम्ही सगळ्या महिलांनी पुन्हा झडती घेतली, तर आज आम्ही 25 ते 30 डबे दारूचे पूर्ण भरलेले आणि काही खाली पण काढले आहे. तर आमच्या इथे कायमच अशी दारू बंद झाली पाहिजे कायमस्वरूपी म्हणून आम्ही त्या दिवशी निवेदन केलं होतं, पण आमचं निवेदन कोणी स्वीकारलेलं नाही आहे. आमच्या गावात अजूनही सगळे माणसं दारू पित आहे आणि लहान मुलांना आणि आम्ही बायांना त्रास होत आहे. कृपया करून आमच्या शेलगाववासियांकडे कोणी पाहावे आणि आमचं हे निवेदन स्वीकारावे आणि आमची मदत करावी. कल्याण उल्हासनगर जवळ वरपगाव येथे भूषण सोनवणे हा अवलिया युवकाचा सलून आहे. व्यवसाय करून जगताना समाजाचं आपलं काही देणं लागतं ह्या सेवाभावनेने एक छोटीशी का होईना समाजसेवा घडावी म्हणून त्यांनी गुरवली येथील राईट्स ऑफ ह्युमन आईची सावली ह्या लहान मुलांच्या अनाथाश्रमात जाऊन ह्या अवलियावर सर्व लहान मुलांचे गेले काही महिने मोफत केस कापून देत आहे. उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण भागातील असे बालकाश्रम, अनाथाश्रम असतील तर तिथे जाऊन सेवा देण्याचा त्यांचा मानस आहे. यातून त्याला जो समाधान मिळाला तो अमूल्य आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे, असे भूषण सोनवणे यांनी सांगितले. आवाज टीव्ही न्यूजसाठी सलीम मंसुरी, ब्युरो चीफ, ठाणे, उल्हासनगर. देशाला स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. शहरात घंटागाड्यांची स्वच्छता रॅली काढून तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची शपथ घेऊन गाडगेबाबांना अभिवादन करतानाच शहरातील नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला. संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त महानगरपालिकेच्या वतीने दररोज शहरातून कचरा संकलन करणाऱ्या 150 वाहने घंटागाड्यांची स्वच्छता रॅली काढण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे संत गाडगेबाबा यांना अभिवादन करून ह्या रॅलीचा शुभारंभ झाला व तसेच मनपाच्या वतीने माझी वसुंधरा अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी स्वच्छता शपथ घेण्यात आली. राज्य शासनाच्या वतीने राज्यभर माझी वसुंधरा अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता व पर्यावरण संवर्धन बाबत जनजागृती करण्यात येत आहे. या अनुषंगाने आज लातूर मनपाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे स्वच्छता शपथ घेऊन माझी वसुंधरा अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी उपमहापौर चंद्रकांतजी बिराजदार, पालिका उपायुक्त मंजू शाजी गुरमे, नगरसेवक विकासजी वाघमारे, आस्थापना
विभाग प्रमुख रमाकांतजी पिडगे, जनादर संस्थेचे अध्यक्ष संजयजी कांबळे, स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता कर्मचारी आदींची प्रमुख उपस्थिती होती. आवाज टीव्हीसाठी नामदेव तेलंगे, लातूर. उल्हासनगरमध्ये एका अल्पवयीन चोरट्याला दुकानफोडी व घरफोडी प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी चोरट्याची कसून चौकशी केली असता 3 घरफोडी केल्याची कबूल केली असून 1,26,000चा मुद्देमाल जप्त केलाय. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे परिसरात पोलिसांनी तपास केला असता कॅमेऱ्यात दिसणारी व्यक्ती आंबेडकर नगर येथे उभा असल्याची माहिती मिळाली. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे हर्षल राजपूत, निलेश तायडे, आर.बी. काळे, पी.आर. पतवे सानप यांनी अल्पवयीन बालकावर सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 3 घरफोडी करून चोरी केल्याची कबुली केली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून 2 मोबाईल फोन, रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा 1,26,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. त्याची कसून चौकशी केली असता 3 घरफोडी केल्याची कबुली त्यांनी दिली, असे विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी सांगितले. आवाज टीव्ही न्यूजसाठी सलीम मंसुरी, ब्युरो चीफ, ठाणे, उल्हासनगर. परवा रात्री संतोषनगर उल्हासनगर 4 मध्ये एका कपड्याच्या दुकानात शटर उचकटून चोरी झाल्याची खबर मिळाली. त्यानुसार आमच्या DB पथक, त्याचे इन्चार्ज PSI राजपूत आणि त्यांच्या पथकाने CCTV फुटेज आणि तांत्रिक पद्धतीने तपास करून सदर घरफोडीत चोरी करणारा हा अंबरनाथमध्ये असल्याची त्यांना माहिती मिळाली. त्याप्रमाणे तिथं त्यांनी सापळा लावला आणि त्या इसमास ताब्यात घेतलं. जागेवर त्याच्याकडे झडती घेतली. त्याच्या झडतीमध्ये 70,000 रुपये रोख मिळालेत, मोबाईल मिळालेत आणि 3 तोळे सोन्याचे दागिने मिळालेत. सदर विधी संघर्षित बालक हा त्याच्याकडे चौकशी केली तर त्याने उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अजून 2 गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याच्याकडनं टोटल 1,26,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. विधी संघर्षित बालकाला समितीसमोर हजर केलं. समितीने त्याला बाल सुधारगृहात पाठवलेलं आहे. आता दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून किसान सभेच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी दिल्लीकडे कूच करीत आहे. नाशिक येथून किसान सभेच्या नेतृत्वाखाली सुरू होणाऱ्या ह्या वाहन मोर्चात महाराष्ट्रामधील 21 जिल्ह्यांमधून हजारो शेतकरी सहभागी होत आहे. राज्यामधील हे शेतकरी नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथे एकत्र येतील. अखिल भारतीय किसान सभेचे नेते डॉक्टर अशोक ढवळे, JP गावित, किसन गुजर, डॉक्टर अजित नवले, सुनील मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या वाहन जत्याला शुभेच्छा देण्यासाठी केरळचे खासदार आणि अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव KK रागेश यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रभरातून उद्या हजारो शेतकरी दिल्लीच्या दिशेनं वाहन जत्था नेत आहेत. आज अहमदनगर जिल्ह्यातील शेकडो शेतकरी हे नाशिकला उद्याच्या जत्थ्यासाठी सामील व्हायला निघालेले आहेत. आमचे सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, आमचे सगळे कार्यकर्ते अत्यंत जोशाने या सगळ्या लढ्यात सामील होत आहेत. मला खात्री आहे की उद्या हजारो शेतकरी नाशिकला जमतील आणि दिल्लीच्या सरकारच्या दिशेनं एक जोरदार कूच महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने सुरू होईल. बेकायदेशीर वृक्षतोडी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा आत्मदहनाचा प्रयत्न. केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक. दुकानफोडी करणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला विठ्ठलवाडी पोलिसांनी केले गजाआड. शेलगाव येथील महिला दारूबंदीसाठी पुढाकार व पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष.
अतिदुर्गम भागात तारा आदिवासी सामाजिक संस्था देत आहे शिक्षणाचे धडे. लातूर शहरात घुमला घंटागाडीचा घंटानाद. संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त घंटागाडीची स्वच्छता रॅली. याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. सारे जहां की भलाई करें हम ना किसी की बुराई करें. इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम. इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.